कळमेश्वर ते मुख्यमंत्री पाणंद रस्ते योजनेचा दिमागदार शुभारंभ। 9 कोटी 12 लाखांचा निधी मंजूर। महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेचा भव्य शुभारंभ आज कळमेश्वर येथे मोठ्या उत्साहात पार पडला। नागपूर जिल्ह्यातील या योजनेचा श्री गणेशा करणारे सावनेर कळमेश्वर हे पहिले विधानसभा क्षेत्र ठरले आहे। स्थानिक आमदार डॉक्टर आशिषराव देशमुख आणि नागपूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या शुभ हस्ते या कामाचा शुभारंभ करण्यात आला। सन 2025-26 या वर्षासाठी सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्रामध्ये एकूण 91 पाणंद रस्ते मंजूर झाले असून त्यासाठी 9 कोटी 12 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे। या महत्त्वाकांक्षी योजनेमुळे शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पक्के रस्ते तयार होतील, ज्यामुळे शेतीमालाची वाहतूक सुलभ होऊन वेळ आणि खर्चाची मोठी बचत होणार आहे। विशेषतः पावसाळ्यात शेतकऱ्यांना होणारा दळणवळणाचा त्रास या सुविधेमुळे कायमचा दूर होईल। या प्रसंगी बोलताना आमदार डॉक्टर आशिषराव देशमुख यांनी कामाच्या दर्जाबाबत कडक भूमिका मांडली। शेतकऱ्यांसाठीची ही कामे अत्यंत उच्च दर्जाची झाली पाहिजेत, अन्यथा आमदार म्हणून आपण कोणाचीही गय करणार नाही, अशी सक्त ताकीद त्यांनी संबंधित यंत्रणेला दिली। तसेच पर्यावरण रक्षणासाठी या पाणंद रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्याचा संकल्पही त्यांनी यावेळी व्यक्त केला। जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी या योजनेच्या अंमलबजावणीसाठी प्रशासकीय पातळीवर सर्वतोपरी सहकार्य करण्याचं आश्वासन दिले। या सोहळ्याला डॉक्टर राजीव पोद्दार, मोहन कुंभारे, नगराध्यक्ष अविनाश माकोडे, धनराज देवके आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते। सिटी इंडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी चंदू मडावी। आशीर्वाद साहेब मंचावर उपस्थित असलेले तालुका समन्वय समितीचे अध्यक्ष डॉक्टर पोद्दार साहेब, आमच्या पांदन रस्ता समितीचे सह अध्यक्ष मनोहररावजी कुंभारे, उपस्थित असलेले